नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार, एक रकमी थकीत खात्यात होणार जमा। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 8व्या वेतन आयोगाचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे। आयोगाने जनता आणि कामगार संघटनेकडून सूचनाही मागवल्या आहेत। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका। सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना कर्मचाऱ्यांचा संपूर्ण सर्व्हिस डेटा 31 जुलै 2026 पर्यंत अनिवार्यपणे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहे। सर्व केंद्रशासित प्रदेश मंत्रालय यांना 31 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांचा अधिकृत डेटा सबमिट करावा लागणार आहे। आयोगाचे पथक मार्च महिन्यापासून विविध राज्यांच्या दौऱ्यावर असून तेथील कर्मचाऱ्यांना भेटून नवीन पगार आणि भत्त्यांचे फॉर्म्युले तयार केले जात आहेत। आयोगाच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त पेन्शनधारकांना होणार आहे। नवीन वेतन आयोगाचा कुणाला लाभ मिळणार, चला तर पाहूया। केंद्र सरकारी कर्मचारी, औद्योगिक आणि गैर औद्योगिक, अखिल भारतीय सेवा कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित नियामक संस्थांचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचा खर्च केंद्रशासित प्रदेशाकडून उचलला जातो, केंद्रशासित प्रदेशामधील कनिष्ठ न्यायालयाचे न्यायिक अधिकारी यांना लाभ मिळणार आहे। वेतन आयोगाची प्रभावी तारीख 1 जानेवारी 2026 हीच मानली जाणार आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासूनचा सर्व वाढीव पगार कर्मचाऱ्यांना एक रकमी थकीत रकमेच्या स्वरूपात खात्यात जमा होणार आहे।